अशोक खरातची जी काही केस आहे म्हणजे भोंदू बाबा आहे, विकृत आहे, ज्या पद्धतीने महिलांचं शोषण केलेलं आहे आणि अनेक महिला, शेकडो महिला या संपूर्ण प्रकारामध्ये खरं तर अशोक खरातच्या या सगळ्या प्रकाराला बळी पडलेल्या आहेत. आणि या सगळ्यांचे जे काही धक्कादायक एक अनुभव समोर येत आहेत, काही व्हिडिओ सोशल माध्यमातून समोर येत आहेत, ते सगळे हादरवायला लावणारे आहेत. तर आता याच सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट समोर आलेली आहे, ती म्हणजे अशोक खरात हे पहिल्या 5 मिनिटामध्ये लोकांच्या मनातलं कसं काय ओळखायचं? की ज्या गोष्टीसाठी त्याला ओळखलं जातं, ज्या गोष्टीसाठी तो अ, त्याची माहिती आहे, तर तो ती कशी करत होता हे आता समोर आलेलं आहे. आणि याला एक तंत्र म्हणतात, त्याला म्हणतात की कोल्ड रिडिंग आणि हॉट रिडिंग. सायकॉलॉजीशी संबंधित जे लोकं असतात, तर ते फार सहजपणे या गोष्टी सांगू शकतात. पहिल्या 5 मिनिटामध्ये असं तो काय करायचा, की लोकं ते हिप्नोटाईज व्हायचे किंवा त्याच्याकडे खूप आकर्षित व्हायचे. त्याच्यावरती एकदम विश्वास बसून जायचा. तर त्याची ती जी मोडस ऑपरेंडिटी होती, ती समोर आलेली आहे आता पोलीस तपासामध्ये. आणि त्यामधनं आता समोर आलेलं आहे, की कशा पद्धतीने तो लोकांना स्वतःकडे आकर्षित करायचा किंवा त्यांचा विश्वास स्वतःवरती लावून घ्यायचा. त्यांचा विश्वास त्यांनी खरातवरती ठेवावा, अशा पद्धतीची परिस्थिती तो निर्माण करायचा. तो करायचा काय? तर ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी त्याची स्वतंत्र यंत्रणा होती. म्हणजे बघा बरं का, की एखादा ग्राहक त्याच्याकडे जातोय. पहिल्यांदा येऊन माणूस फक्त गेला, तो त्याला म्हणाला, की "नाही, मी ह्यावेळेस तपासणी करेन. तुझं काय म्हणणं आहे ते ऐकून घेईल." आणि तो ठेवा, पुढच्या वेळेस या. दरम्यानच्या काळामध्ये या ग्राहकाची जी काही बेसिक माहिती आहे, ती सगळी तो व्यवस्थित काढून ठेवायचा. मग याचे मित्र कोण, नातेवाईक कोण, शत्रू कोण, आयुष्यामध्ये चढ-उतार काय आहेत, हे सगळं तो जाणून घ्यायचा आणि त्यानंतर पुढच्या वेळेस तो माणूस बोलावल्यानंतर तो माणूस सुद्धा शॉक व्हायचा, की ज्या पद्धतीने तो खरा जो आहे, तो त्याला एक-एक गोष्टी सांगायचा. म्हणजे कोल्ड रिडिंग आणि हॉट रिडिंग तंत्राचा वापर जो आहे, तो या सगळ्यामध्ये करायचा आणि त्यावरनं समोरचा माणूस काहीसा हिप्नोटाईज व्हायचा आणि फेस रिडिंगचाही वापर जो आहे, तो त्यांनी काही प्रमाणामध्ये केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगते कोल्ड रिडिंग काय आहे? म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल फारसं काही माहिती नसताना अंदाजाने थोडंसं बोलणं. उदाहरणार्थ समजा मला कोणी विचारलं, की तुमची आवड काय आहे? आणि मी जर सांगितलं, की मला गझल आवडतात. तर अर्थात त्या माणसाने जर मला पुढे विचारलं, की तुम्हाला जगजीत सिंह आवडतात का? किंवा त्यांच्या गझल आवडतात का? तर मी म्हणेन हो. म्हणजे किंवा तुम्हाला एखाद्या गझल जो गातो त्याची एखादी गझल आवडते का? आशा भोसलेंनी गायलेली ही गझल आवडते का? मी ऑफकोर्स हो म्हणणार. कारण माझी मूळ आवडच ती आहे. म्हणजे समोरच्याला जे आवडतं किंवा समोरच्याने जी 4 वाक्यात माहिती दिलेली आहे, त्याच्याशी सुसंगत बोलत राहणं. याला म्हणतात कोल्ड रिडिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये माहिती नसली तरीही मग सर्वसाधारण वाक्य वापरायचे, त्याची बॉडी लँग्वेज बघायची. एखादा जर खूप भेदरलेला असेल, घाबरलेला असेल, तर त्याला त्या दृष्टीने बोलायचं. एखाद्यामध्ये कॉन्फिडन्स कमी आहे, तो बोलता-बोलता तेच शब्द बोलतोय किंवा अडखळत बोलतोय, त्याच्याशी त्या दृष्टीने बोलायचं. हे सगळं व्यवस्थित बघायचं आणि त्या पद्धतीने मोडस ऑपरेंडिटी जे आहे, अनेक ज्योतिष शास्त्र जे अभ्यास करतात ते वापरतात, जे टॅरो कार्ड रिडिंग करतात, ते सगळेजण ही गोष्ट वापरत असतात. आणि दुसरी गोष्ट त्यांनी केली, त्याला म्हणतात हॉट रीडिंग. हॉट रीडिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल मी जे मगाशी म्हटले तसं, की आधीच माहिती मिळवायची आणि ती माहिती नवीन असल्यासारखी सांगायची. म्हणजे सोशल मीडिया असेल, त्याच्या ओळखीचे मित्र असतील किंवा आधीच्या बोलण्यातनं जे काही असेल ते. तर ते आधी बघून ठेवायचं आणि त्या दृष्टीने त्या उदाहरणार्थ आता त्यांच्याकडे जाणारे अनेक व्यवसायातले ग्राहक होते. पण समजा एखादा राजकारणी गेला, तर त्या राजकारण्याच्या बाबतीत मागे काय घडलेलं आहे किंवा आता तो पॉलिटिकली कुठे आहे आणि त्याला कुठे जायची इच्छा आहे. एवढी जर माहिती काढली, तर पुढच्या वेळेस आल्यानंतर त्याला सांगायचं, की "अरे तू ह्या जिल्ह्याचा खासदार होऊ शकतो." मुळात तो प्रयत्न मागची 4 वर्ष त्याच्यासाठीच करत असतो आणि जर समोरच्यानी हे सांगितलं, तर तो माणूस सांगणार, "अरे जे मला पाहिजे तेच या व्यक्तीकडे आहे." आणि मग लोकं त्याची भक्त व्हायला लागले. त्यामुळे हे जे कोल्ड रिडिंग, हॉट रिडिंगचा जी काही स्टाईल आहे, जे काही प्रस्ताव आहे, तो व्यवस्थित वापरायचा. दुसरी गोष्ट तो काय करायचा, त्याच्या त्या खोलीमध्ये म्हणजे पोलिसांनी जे बघितलं ते कॅनडा कॉर्नरमध्ये जे ऑफिस आहे, तिथे जाऊन बघितलं. तर त्या संपूर्ण आतमधल्या खोलीमध्ये ना असे रंगीत कलर लाईट होते आणि पाठीमागच्या भिंतीवरती ओम लिहिलेलं होतं. एखादा माणूस आतमध्ये आला, आतमध्ये पूर्ण अंधार आहे आणि तो लाईट फक्त ब्लिंक होतोय. समोरचा थोडासा घाबरतो पण आणि थोडासा हिप्नोटाईज झाल्यासारखा पण होतो. मग तो पाठीमागे ओम चालू असणार, काही विशिष्ट सुगंधी द्रव्य लावलेले असणार, ते वातावरण, तिथे एक म्युझिक तयार केलेलं आहे आणि त्यानंतर समोरच्याला असं दाखवायचं, की हे वातावरण प्रचंड आध्यात्मिक आहे. जेणेकरून तो तुम्हाला विरोधच करणार नाही, ती महिला किंवा ती पूर्णपणे तुम्हाला शरण येईल, अशा पद्धतीच्या गोष्टी तयार करायच्या आणि मग हळू हे सावध आपल्याला अ, अ, वश होईल का? किंवा ही महिला आपल्याला अशा पद्धतीची कृती करू देईल का? ही किती धाडसी आहे? ही किती सहन करणारी आहे? हे सगळं आधी 2-3 भेटीमध्ये तो बघायचा
आणि मगच तो एखाद्या महिलेला स्पर्श करायचा. म्हणजे अशी कुठली तरी आत्मविश्वास असलेली, चांगलं शिक्षण असलेली, अधिकाराच्या पोस्टवरती असलेली कुठल्याही महिलेला खरा हात लावायचा असा अनुभव नाहीये. तर तो आधी बघायचा की ती किती गांजलेली आहे, ती किती मनाने खचलेली आहे आणि मग हळू-हळू खांद्यावर हात ठेवणं, स्पर्श करणं आणि त्यानंतर तो एक-एक पायरी उतरायचा आणि अशा पद्धतीचं हे सगळं जर त्याच्या गोष्टी होत्या ना, त्या समोर आलेल्या आहेत. पण एखाद्या माणसाने किती स्वतःच्या म्हणजे चुकीच्या गोष्टी करून सुद्धा किती स्वतःचं समर्थन करायचं. तर त्या समर्थनामध्ये त्याचं असं म्हणणं होतं, की हे जे काही मी करायचं ते अ, हा जो कृतीचाच भाग आहे. म्हणजे हा सगळा विधीचाच भाग आहे, असं तो म्हणालेला आहे. खरं तर म्हणजे संतापजनक आहे, की मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार असं खऱ्या चौकशीच्या दरम्यान म्हणाला. इतकंच नाही तर महिलांसोबत मी जी कृती केलेली आहे, तो विधीचाच एक भाग आहे. माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी ज्यांचे घडलेले ते माझ्यावरतीच उलटले. असा एक अजून दावा केला आणि मी कोणावरतीही जबरदस्ती केली नाही. यापुढे सुद्धा मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार. अशा पद्धतीचं म्हणणं जे आहे ते त्याने त्याच्या तपासामध्ये वापरलेलं आहे. त्यामुळे हे खराब प्रकरण आता कुठपर्यंत जातं, कुठपर्यंत आपल्याला घेऊन जातं, अजून किती मी आता हादरवण्याच्या पण पलीकडे म्हटले म्हणजे माणूस शॉकमध्ये जातो, हादरतो. हा एक त्याची मला असं वाटतं, की एक स्थिती असते कोमल आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता त्याच्याही सुन्न होतो. तर आता महाराष्ट्र अशा पद्धतीने महिलांच्या बाबतीत एक भोंदू बाबा 2026 मध्ये हे सगळे कृत्य करतोय. अक्षरशः महाराष्ट्र सुन्न झालेला आहे. याच्या पलीकडे अजून किती आता विकृत गोष्टी बघायच्या हा खरं तर प्रश्न आहे. त्यामुळे खराबची आता ही तरी इथपर्यंतची ऑपरेंडिटी कळालेली आहे. पुढे नेमकं काय होतंय बघावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.